हॅलो गाईज, तर आम्ही चाललेलो आहोत ह्याला शॉपिंगला. तर मी घातलेला आहे असा क्यूटसा रेड टॉप आणि दीदी मला म्हटली तू ऑफिसर दिसतेस, तर मी बॅग पण घेतली. म्हणजे असं मला दिसते का नाही काय माहित नाही, मी ठेवलेला आहे. तर मी कशी दिसते सांगा मला नक्की. तुम्हाला ह्याची लिंक पाहिजे असेल तर मला DM करा, डायरेक्ट मेसेज इंस्टावर पण करू शकता. तर ही आकांक्षा एकदम ऑफिस लुक तयार आहे तिचा. पण ऑफिसच नाही मला. तर आम्ही चाललोय शॉपिंगला, पण हा लुक छान वाटतोय. जर ह्याचे तुम्हाला हे हवे असतील कमेंट करा. आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये तुमचा ऑफिस लुक होऊन जाईल. बॅग पण खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये. ही फॉर्मल पॅन्ट आणि हा फॉर्मल टॉप. एकदम ह्याला पफी स्लीव्ज आहेत आणि ते एकदम छान वाटतं. तर चला आता आम्ही निघालो आहोत. आणि हा इकडे मला सिटोलेचं लुक पण झालं नाही. आणि मी असा थोडासा क्यूट घातलाय ड्रेस, खूप दिवसांनी घातलाय यार. कोरियन. आणि आम्ही चाललोय दोघी आता झुडिओला शॉपिंग करायला, कारण आकांक्षा उद्या जाणार आहे आणि तिला आम्ही सोडवायला जाणार आहे. तर आमचा प्लॅन होता हिला जाता जाताच सोडवताच झुडिओला जायचं, पण म्हटलं आज झुडिओला जाऊन येऊ, काय करणार दिवस काहीच नाही आम्हाला दोघींकडे करायला. आणि उद्या मग आम्हाला दुसरीकडं एक ठिकाणी जाणार आहे हिला सोडवताना, मग ते आम्ही कंप्लीट करू. मी खूप मिस करणार आहे हिला, मला खूप वाईट वाटतंय. ही चालली आहे हा ना. आणि सकाळी खूप गोंधळ झाला आमच्या घरात. यार सांग, पाल दिसली मला बिलकुल आवडत नाही पाल आलेली घरात. आणि म्हणजे मला काय माहिती कुठल्या सगळ्या लोकांना पटते न पटते, मला खूप किळस येते आणि मी खूप घाबरते. आम्हाला दोघींना पण नाही आवडत असे पाली झुरळे वगैरे आलेले. मी तिथं गेले त्या कॉर्नर पाशी बघा, इथं गेले मी आणि बॅग ठेवायला गेलते आणि एक मला पाल दिसली छोटीशी, अशी ओरडली मी तेव्हा. म्हटलं बापरे आलीच पाल शेवटी. पण आकांक्षा केली. आकांक्षा उठली, तिने मी खराटा आणून दिला तिला. तिने काय केलं, सगळे एक 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 वस्तू काढायला सुरुवात केली. नेमकं एक बॉक्स होता त्याच्या मागच शेवट त्याच्याच मागं होती पाल, आणि ती बाहेर आली आणि तिला इथपर्यंत मारत आणली आकांक्षा. आणि मी पण इकडे उड्या मारते, ती पण उड्या, आणि ती पण उड्या मारत 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 होती. आम्ही दोघींचं असं हेच चाललं होतं. आणि काय माझे हार्ट बीट्स एवढे वाढले होते, मला वाटलं तिच्याबरोबर मी पण जाते. आता तिने मला जवळ घेतलं, काय नाही गेली मला म्हणते ती. आम्हाला वाटते यार भीतीने, आम्हाला बिलकुल आवडत नाही असं पाल बिलकुल वाटते. चला आता आम्ही आवरतो आणि निघतो आता. येस, आणि झुडिओ मध्ये गेल्यावर आणि काय काय आम्ही शॉपिंग करणार आहे ते तुम्हाला हॉल दाखवू आपण. बघूया ठीक काय काय. आणि आम्ही थोडंसं वेगळं पण ट्राय करणार आहे. तिथं असं ऐकलंय मी मॉइश्चरायझर वगैरे चांगले आहे, रिव्ह्यू आम्ही ते पण घेऊन बघणार आहे की कसं आहे काय आहे. तर चलो आता आम्ही खातो आणि जातो. बाय बाय. आम्ही ट्रायल रूम मध्ये करतोय ट्राय. माझी बारी झाली आता. ती कसं वाटतंय गाईज? शॉपिंग झालेली आहे. काय म्हणते? हां, मी सँडविच मध्ये आलोय वाघोलीच्या झुडिओच्या शेजारी, उमर पॅलेडियम. आम्ही अजून एक झुडिओ मध्ये जाणार आहे, स्टार बाजार शेजारीच आहे. तिथं फक्त कलेक्शन बघून तिथं जर आवडलं तर आम्ही ते 199 चे टॉप परवडतात. बाई मी ट्रायल केलं ना, माझी सगळी केसच विस्कटलीत अगं. हो माझे पण. आम्ही खूप सारे ड्रेस ट्राय केले आणि फक्त त्यातलं एकच नाही घेतलं, बाकी सगळे घेतले. तो असंच घेतला होता, तो ट्रायसाठी म्हणजे फोटो काढायला घेतला होता. फक्त फोटो काढायचा. काय म्हणणं आहे तुझं? कसं वाटतंय माझ्या बरोबर फिरून तुला? आणि आम्ही म्हणजे खूप छान प्लॅन केला हा, मला असं वाटतंय, कारण आम्ही हा प्लॅन उद्या सकाळी करणार होतो. हा ना, नाही गर्दी संडे आणि संडे म्हणलं की गर्दी असणार. आम्ही आता घरी बोर झालो असतो, त्याच्यामुळे हा ना हा प्लॅन केला, बोर होऊ नये म्हणून. कारण आज काहीच प्लॅन नाही आपला. आज दीदीला पॅम्परिंग करते
आज काहीच प्लॅन नाही आहे आमचा, त्याच्यामुळे काल आम्ही जाऊन आलो. कुठे जाऊन आलो? नाही, काल पण पुढे नव्हतं गेलो. आपण आता सेल्फ पॅम्पर पण करणार आहे स्वतःला. आम्हाला जायचं सलॉनमध्ये जायचं, सलॉन. गाईज इथं दीदीच्या इथं खूप स्वस्त आहे ब्युटी पार्लर, वॅक्स वगैरे, त्याच्यामुळे आम्ही करणार आहे. जेजुरीला थोडंसं हाय आहे. ब्युटी पार्लर. भूक लागली का? नॉर्मल शॉपिंग करून बाहेरच खाणार आहे आपण. परत कधीच मग ना घरी असतो जरा शॉपिंग करून भूक नाही लागत तसं बघायला गेलं तर. आता आपल्याला 2 स्टॉप करायचे. काय करायचं? आता अजून एक झुडिओला जायचं ना आपल्याला. तर वाघोलीमध्ये शार बाजारच्या शेजारी एक झुडिओ आहे आणि हा त्या डिजिटल मार्टच्या थोडंसं पुढं झुडिओ आहे हा. नाही डिकॅथलॉन. नाही, डिजिटल काहीतरी हे होतं. अच्छा. त्याच्या पुढे आले की हा येतो. हां. आम्ही पण मॅप लावून आलोय कारण रिक्षाने आलो पहिल्यांदा. जर टू व्हीलर असते ना काय आम्ही बसलोच नसतो घरी. हा नाही चांगलं फिरलं असतं. गाईज, मला टू व्हीलर मी घेऊन आले असतं तर बरं झालं असतं, पण पप्पांना तिकडे लागते ना त्याच्यामुळं मग नाही तर इकडंच मस्तपैकी किंवा आमच्याकडे बसलोच असते तर नसतो घरी. आमच्याकडे असते तरी चाललं असतं. आपली 4 व्हीलर हा. असल्यामुळं प्रॉब्लेम होतो. थांब जरा मी आता नीट करते माझी केस. कधी कधी 4 व्हीलर पण परवडत नाही. हां नाही परवडत, इथं तर ट्रॅफिक जास्त आहे त्यामुळे टू व्हीलर कसे धडाधड कुठून पण आणि घाल. आम्हाला जर 4 व्हीलर काढायची म्हणलं ना की मग खूप ट्रॅफिकमधून फसून मग बाहेर यायला लागतं. आणि आता आपल्या जवळच सगळ्या गोष्टी आहेत वाघोलीत. हो छान वाटतं. ते बघ वरती. मला आता विमानाची भीती वाटते. अजून पण विमान आलं हेलिकॉप्टर आलं तरी कोण कोण असं वरती बघतो सांग. हा ना, दीदीच्या घरावरनं तर किती हेलिकॉप्टर गेले बाई सकाळपासून. कोण म्हणजे प्लॉटिंगवाल्यांनी की जर तुम्ही 90,000 मध्ये 90,000 भरून तुम्ही म्हणजे प्लॉट असतात ना ते खरेदी करायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक हेलिकॉप्टरची राईड आहे. भारी ना. आणि VIP समजा तुम्हाला हेलिकॉप्टरची राईड तर हेलिकॉप्टरची राईड किंवा VIP गाड्या आहेत त्यातून तुम्हाला राईड हवी असेल तर त्यातून राईड असं आहे तिथं. पण हे ना कोण गाडीमधून जाणारच नाही, कारण की मर्सिडीज वगैरे मध्ये कुठून पण बसू शकतो आपण कधी आणि पण. ते आपल्या घराच्या इथूनच जाते. शोरूम मध्ये ट्रायला गेलं तरी पण मर्सिडीज मध्ये भेटेल बसायला, त्यापेक्षा हेलिकॉप्टर मध्ये बसणं. आणि हा झुडिओ छान आहे पण सुटसुटीत तुम्हाला एरिया दाखवते मी. असा एरिया आहे हा आणि छान आहे हा. इथं झुडिओ इथं सुटसुटीत आहे. सुटसुटीत आहे, एकदम सुटसुटीत आहे. लेडीजसाठी 2 डिपार्टमेंट आहेत. मजला वरचा मजला पण तिथं किड्स पण आहे सेकंड फ्लोअरवर किड्स पण आहे थोडं आणि खालच्या मजला त्यांनी टॉप वगैरे सगळं फॉर्मल गोष्टी आणि ज्वेलरी ॲक्सेसरीज वगैरे सगळे बनत असलं मस्त कलेक्शन आहे. आवडलं आम्हाला कलेक्शन. तर आम्ही तुम्हाला हॉल देऊ झुडिओचा घरी गेल्यावर नक्कीच का नाही. मी एक ओव्हरसाईज टी-शर्ट घेतलाय नेहमीप्रमाणे. दीदीला आणि मला शॉपिंग झालेली आहे भरपूर सारी. आता 2 महिने आता नाही, 2 महिने शांत बसतो आता आम्ही, मग 3ऱ्या महिन्याला आता घेतो. जॉब सुरू झालं की मग शॉपिंग करायची. आता माझ्या बर्थडे येणार आहे. आता पप्पांच्या पप्पांच्या बर्थडेला शॉपिंग करूया. ये तू हडपसरला आपण मग शॉपिंग करू मस्त. तर चला आता खाणं आल्यावर मग मी तुम्हाला दाखवते. बाय. तर गाईज आता आमचं आलेलं आहे बर्गर, फ्रेंच फ्राईज, कोक आणि कोल्ड कॉफी. तर आता आम्ही एन्जॉय करतो आणि पुढच्या डेस्टिनेशनला भेटतो. बाय बाय. गाईज ह्यांचा व्हॅलेंटाईन डे सुरू झालेला आहे. अनएक्सपेक्टेड होतं. मला वाटलं ह्याला आवडतंय किंवा मला पण असं कधी हे नाही आवडतं ना. पहिलं अक्का मला मेसेज केला. मी त्याच्या आधीच तिला सांगितलं की घेणार आहे म्हणून. होय. तू होते का सूत्रधार? नाही. अगं तसं नाही, मी म्हटलं की म्हणजे त्यांच्या लक्षात होतं, पण मला असं वाटलं की ते घाई गडबडीत गेले, कामाच्या नादात विसरतील, म्हणून मी आठवण फक्त एक रिमाइंडर आणि केलं. मला काय वाटलं म्हणजे डेज वगैरे काय मानतोय का नाही हा काय माहिती, कारण आपण पण नाही ना मानत एवढं. पण हे हो फर्स्ट हा अगं मानत नाही म्हणजे असं कधी आपलं आलंच नाही ना. रोज हा. day हा रोज असतो अशा टाइप मध्ये. हा, म्हणजे पण असं ते सगळे पण तुम्ही म्हणतात की- न्यूली मॅरिड आहे ना, तर फर्स्ट चालतं नवीन आणि नवीन. सगळे म्हणतात की नाही का रोज डे ज्या दिवशी बायकोला गजरा आणून देतात फुलं आणून तोच रोज डे असतो, पण ते हे डेज पण छान असतात. ते त्याच्यासाठीच केले ना, अति सेलिब्रेट करायचं जास्त अजून रोज असं. तर करतोच हा, हो पण ना. आज स्पेशली आणि सरप्राईज दिलं मला आणि मी खूप म्हणजे मला हे लक्षात पण नव्हतं आणि अनएक्सपेक्टेड होतं. हो ना. दीदी खुश झाली.
त्याला माहिती कसं हे करायचं. तर गाईज आज आहे आमच्याकडे नूडल्स आणि पाणीपुरी. कसं वाटलं भाऊजी? एक नंबर. मानसी दिवान यांनी हे केलेलं आहे आज रेसिपी, काय म्हणतात, पाणीपुरी आणि नूडल्स बनवलेलं आहे. तर भाऊजींचं ताट बघू शकता तुम्ही. नूडल्स आणि पाणीपुरी आम्ही जेवायला केलेलं आहे मस्तपैकी. भाऊजींची फरमाईश पाणीपुरी. थँक्यू अक्का. काय छान झाले. रगडा पण छान झाला. मी नाही काय केलं का? मी नाही काय केलं, हिने केलंय सगळं. Support केला की तिला बिचारीला. नाही काय केलं, खरं नाही केलं मी काय. काय सपोर्ट केला? काहीच केलं नाही का? फक्त मिरची वाटून दिली मी. खरं तर ती म्हणली मी करते आज. सगळं नाही केलं. असा रगडा खायचा खिजू. असा का? चालतंय. ती म्हणली मी सगळं करते आज, काय नाही. वा. कसं आहे काय पोरगी माहेरी जोरात. आली. माहेरी? मम्मी बाबा म्हणतील काय सासरी होते का? जाच करत होते काय मला. तर आता तू खा. तू सांग कसं झाले मस्त. भाऊजींचे द्या. वा मस्त. चला आता मी पण खाते. भाऊजींना आवडलं म्हणजे सगळ्यांना आवड. रगडावरची पांढरी रेष. विषय संपला. मस्त. चला एन्जॉय. असं करायचं. दिवस आठवले. एक नंबर. मस्त झालं एक नंबर. स्पायसी, ज्युसी. ज्युसी. असा बेत केला आम्ही सगळा. आम्ही असंच खातोय सध्या तरी. मस्त झालंय सगळं. मस्त झालंय. चला या आता आम्ही खातो, मग भेटू आपण. तर गाईज रात्रीचे वाजलेले आहेत 12 आणि आम्ही करतोय रील शूट. किती रील केले का शूट? 5 आय थिंक 5 केले रील शूट. आणि भाऊजी शेवटच्या दिवशी धन्यवाद. भाऊजीने फर्स्ट टाइम आमच्या सोबत रील केला आणि मी गॉगल घातलाय. तो शेवटचं रील होतं ते, त्याच्यामुळे तसं होतं माझं लुक. आणि मी ह्याच्यावर जॅकेट घालून आले. तेच कपड्यावर आम्ही 5 रील केले. त्यामुळे शेवटच्या व्हिडिओला मी जॅकेट घातले. तर बघायला विसरू नका आमच्या पेजला पण. हा आमच्या पण page आहे. तुमच्या पण पेजला आपण कोल्हापूर आहे. म्हणजे कसं कॉमेडी जरा माझ्यामुळे जरा फॉलोअर्स येतील. व्ह्यूज वाढले ना तुझ्यामुळे. भाऊजी तुम्हाला कसं वाटलं? झोपायला चला राव. बिचारे भाऊजी त्यांना ऑफिसला जायचे उद्या आणि आम्ही बसले रील करत. हा ना. संडे तरी ह्यांना ऑफिसला बोलवतो. काय सपोर्ट भाऊजी करतोय ओ सालीला माझ्या. तेरी पूजा करू मी. ते राहिला व्हिडिओ अजून. उद्या करू आता. उद्या करू. उद्या अजून. येस उद्या अजून आम्हाला 2 करायचे आहेत असे तसं. पाहिजे जिजू Yes. सपोर्टिव्ह की तयार. करावंच बिचाऱ्यांना लागणार इतकी झोप भाऊजी. आली. त्याला इतकी झोप आली आहे पण B12 कमी. बिचाऱ्याला मी गावाला तुम्हाला जायचंय. B12 वाढल ते देणार सगळं खायला. फिश देऊ पौष्टिक नको. पौष्टिक. फिश देऊ नको. हा ना फिश नाही खात नाही तर आम्ही त्याला पहिले उद्या दिले दवाखान्यात असते. जायचंय. पहिले दिला असता. हा ना. नाही भाऊजी तुम्ही आता चला, झोपा. झोपा आता. चला आता लॉक पण गुड नाईट. बाय बाय. आमचं सगळं रेडी आहे इकडे. चला. आम्ही हंतरून टाकले तिथं व्हिडिओ केले, परत इथं बसून व्हिडिओ केले. आता आमची पण कॅपॅसिटी संपली कारण की आम्ही पण ह्याला गेलतो, बाहेर गेलतो शॉपिंगला. तर आम्ही खूप जास्त चाललोय. हो खूप चला भूताचा पिक्चर बघूया. झोपा आता. आणि भाऊजी हॉरर मूवी बघतात आहेत. एकटं झोपतो. आम्ही म्हणला मला तर नाही बाबा, मी तर बघूच नाही शकत. पण स्टील भाऊजी बघतात आहेत अजून पण. तर भाई मला गरम व्हायला लागलं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माझ्या शेंडी कधी आली शिंग फ्रेंड कडा. बघू. तर आम्ही आज आहे संडे, नॉट फंडे. कारण आमच्या आहोंना आज ऑफिसला बोलवले आणि ही पण जाणार आहे आज. ही संध्याकाळी जाणार आहे आमच्या आहो आल्यावर. आम्ही तिला सोडवायला जाणार. कचऱ्याची गाडी वाजते, कचरा टाकायचा. बरं झालं हे सगळं काढलं आपण. कचरा गाडीचा प्रॉब्लेम येतो, 2 दिवसांनी एकदा येते कचरा. आता तर मतदानामुळे आलीच नाही. काल आलीच नाही यार. तर आकांक्षा आज जाणार आहे. मला खूप आज वाईट वाटतं, खूप सॅड आहे मी. कारण यार मस्त वाटतं मला एवढ्या मोठ्या घरात. मी एकटीच असते कधी कधी दिवसभर, कधी कधी रोज दिवसभर घरीच असते, एकटीच असते. माझं काम चालू असतं. पण
मला असं वाटतं कोणतरी असावं घरात, आणि ही असलेली बरी असते मला. म्हणजे हिला असं काम बिम नाही बरं का, काम वगैरे नाही, पण असंच नॉर्मल ती घरात तिचं काम चालू असतं ऑनलाईन, आणि काम बी करते मी थोडं 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 काम करते मी. दिवसभर केलं की संध्याकाळी करते, मग दीदीला जास्त त्रास देत नाही ती. आणि आता माझी सानिका पण येऊन गेली, ती पण लवकर गेली येऊन, त्याच्यामुळं जरा असं लगेच घर सुनं सुनं वाटतंय. नाही तर सगळं असं घरात हे असलं ना बडबड किंवा हसी मजाक तर छान वाटतं. मग हिला म्हणत असते मी, महिन्यातून 1 आठवडा तरी येत जा दर महिन्याला. येतेच की मग स्टार्टिंगला टाकते अॅनिव्हर्सरीला. आता नेक्स्ट टाइम आहे ना पुढच्या आठवड्यात ये. आता अॅनिव्हर्सरीला नाही येत मी. अॅनिव्हर्सरीला येऊ नये असं नाही म्हणत मी, नाही ह्याच्यामुळे येत नाही म्हणते. म्हणते मी. हा म्हणजे कसं तिची सॅलरी झाली ना, मग तिला कसं शॉपिंग बिपिंग करता येते, तिला सगळ्या गोष्टी वगैरे व्यवस्थित घेता येतात त्याच्यामुळं म्हणजे इथून शॉपिंग पण. आणि नेमकं काय होते, मी ह्यांच्या लग्नापासून सोबत आहे. 1 तारखेला 2 तारखेला नेहमी मी सोबत असते ह्यांच्या. त्याचं काय नाही आम्हाला नाही वाटत की तू म्हणजे सोबत बघ ना, आहे. ते कोइन्सिडन्स आहे. मी काय आपण नाही का ठरवून नाही करत आम्ही की नाही का असं अॅनिव्हर्सरीलाच जायचं. हा, पण मी असतेच ह्यांच्या बरोबर. ठीक आहे, आम्हाला आणि काय झालं आवडतं. माहिती का, हम्म. ह्यांचा काल रोज डे सेलिब्रेट झाला. तर मी म्हटलं भाऊजींनी बघा मी हाय म्हणून झालं नाही का हे कॅप्चर मुवमेंट, नाही तर कसं झालं असं नसतं झालं तुमचा व्हिडिओ. भाऊजी म्हणले आता हे एवढे डेज राहा मग म्हणजे मुवमेंट कॅप्चर करशील. भाऊजींना पण असं वाटतं की तिने जाऊ नये, त्यांना पण असं छान पप्पांना तर वाटतं. म्हणतात तर महिन्याने पाठवतो. मग काय ते म्हणतात ते महिनाभर राहतो. पण कसं झालं माझं तिकडे पण जीव आहे इकडे पण जीव आहे, नाही दोघांना मला बघायला लागते. मम्मीला पण थोडंसं जरा हे त्याच्यामुळे. आता सगळ्यांची एक तर B12 कमी झालेत, आमच्या मम्मीचं बी झाले, त्याच्यामुळे मला हो. तिकडे जाऊन आता तिची काळजी घ्यायची. तुम्ही पण काळजी घ्या तुमची, जे बघणारे आहेत ते. हा ना बाई. जर पाय वगैरे दुखत असतील तर दह्याचे पदार्थ, ताकाचे पदार्थ असे खात जावा, पनीर वगैरे खात आणि जे जावा. नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी मासे वगैरे खावा. कारण की आम्हाला तर ऑप्शनच नाहीये. काय नाही, गोळ्या घेऊन आम्हाला गोळ्याच इंजेक्शन- ऑप्शन आहे. इंजेक्शन घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जेवणातून हे करा, हेल्दी खावा, मुगाचे चिल्ले वगैरे खावा करून, ब्रेकफास्ट एकदम हेल्दी करा. आणि गाईज तुम्हाला काय वाटतं दीदीचं युट्यूब चॅनल ओपन व्हावं का? मला तर खूप वाटतंय, तर तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये. तर चला आता आज आम्ही करतोय उपीट, कारण आमच्या आहोंना जायचं कंपनी, आज डबा नाही आहे. आणि मी इथं मस्तपैकी तिला चिराचरी करून दिलेली आहे. हो, आणि ही अशी बसली आहे इथं. पण हा स्पॉट म्हणजे खूप छान आहे हा बसायला. मी पण कधी कधी इथं बसते आणि इकडून सनसेट दिसतो छान प्रकारे, तर मी बघत बसते इथं चहा पीत कधी कधी. तर चला दाखवत तुम्हाला आज आज काय काय आम्ही होतंय. खूप जास्त काय काय काम करणार आहे. आपल्याला झुडिओत पण जायचं ना, एकदा चक्कर मारून यायची आहे ना, तिथे काय कलेक्शन आहे. बघू, त्या एरियात 2 झुडिओ आहे. कारण की मला परत लेट होईल तिकडे जायला, ट्रॅफिक आणि ते आहे, बघू जर भेटलं बघू. तर. नेक्स्ट जाऊ ना आता. हा, नाही सकाळी आपण सकाळी जाणार असतं तर ठीक आहे, आपण हा. संध्याकाळी जाणार आहे ना आता. नेक्स्ट जाऊ आता. ठीक आहे, आता नेक्स्ट टाइम इथे जाऊ. काल आम्ही गेलो होतो झुडिओमध्ये, बरंच काय 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 घेऊन आलोय आम्ही. शॉपिंग केली. त्याचा हॉल तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आपण ह्याच्या आता आज Instagram. आमचं शॉपिंग दाखवायची आहे, म्हणजे हॉल करायचा आहे. परत आम्हाला हिचं कपाट पण आवरायचंय, खूप मेसी झालंय. जरा ओके गाईज, परत एकदा मी इथं आलेले आहे किचनमध्ये. तर आज मी मेहंदी घालून मेहंदी बनलेली आहे. उद्या पण मेहंदी घालून जा. हो, आणि उद्या मी चालले. माझा 1 दिवस एक्सटेंड झालाय. संडे आज, तर मी संडेला जाणार होते, पण तर तुला कसं वाटतंय? थोड्याशा तांत्रिक अडचणीमुळे असं काही नाही, सुजितचे जरा पाय दुखायला लागले त्याच्यामुळं काय आता काय सांगू, त्याच्यामुळं एक्सटेंड केले आम्ही. उद्या जाणार आहे आता. आणि मी बसले किचनमध्ये, तिची गप्पा मारत. ती थोडीशी भांडी घासती आहे. तिने आता वरण टाकले मस्तपैकी फोडणी लावून. आणि आमची सकाळी कोथिंबीर संपली ना, आता उद्या घेऊन. तर दीदीने लॉग माझे एडिट करून दिलेत, म्हणजे मला
सेव्ह करायचं. म्हणजे फक्त सेव्ह करून अपलोड करायचे. माझं काम खूप हलकं केलं तिने, नाही तर मला वेळ नाही भेटत यार एडिट करायला. मी काढते व्लॉग, पण एडिट करायलाच वेळ नाही भेटत. त्याच्यामुळं मग दीदीने मला एडिट करून दिला मस्तपैकी. तर मी आता फक्त सेव्ह करून पोस्ट करणार आहे. 2 झाले तुझे इकडे येऊन, 2 आठवड्यात 2 ब्लॉग झाले इकडे तुझे. हां, आठवड्यात 2 व्लॉग. त्याच्यामुळे इकडे येणं खूप गरजेचं आहे, कारण ब्लॉग होतात तुझे आणि तर लोकांना आता मग आवडतात पण. नेक्स्ट मंथ मध्ये येणार आणि लॉग तोपर्यंत आता पुढच्या आठवड्यात काहीतरी मम्मी पप्पांसोबत प्लॅन कर. आता पुढच्या महिन्यात तर प्लॅन करायचं आहे, कारण की पप्पांचा बर्थडे 31 मार्चला. कारण मी सांगितलं लॉगमध्ये जाऊन दे कट कर. कट करते मी. कुठं जायचा प्लॅन आहे ते कट करते. एडिटर कट कर तेवढं. आता मी म्हणून तर आता मी हा लॉग इथं सेंड करते. आज काय रात्री काय घेणार नाही. आता मी थोडंसं वर्क करणार आहे, कारण की मी उद्या जाणार आहे ट्रॅव्हलमध्ये. माझं मग काम नाही व्हायचं, त्याच्यामुळं मग मी थोडंसं काम करते. तो द्यायचा ना. हां, आणि आता झुडिओ हॉल पण द्यायचा आहे आम्हाला. आज मला खूप कंटाळा आला झाले, पण झोपच आली मला तूच नुसती. दे अंतर. आता तिकडे कधी होईल माझा? किंवा इथं नसतं नॉर्मल दाखवत तरी चालते. उद्या सकाळी आपण ते घालणारच आहे ना, असं पण सकाळी लवकर निघायचं म्हणायचं. हो, लवकर निघायचं. आवरावरी करून सगळं आवरून कपडे बिपडे करून निघायचं म्हणल्यावर मी बिना आंघोळीचीच जाणार. तिकडे गेल्यावर आंघोळ करणार. लवकर उठायला लागेल. उठतेच मी, फक्त लवकर निघावं लागलं 8 वाजता वगैरे असं. म्हणजे लवकर पोहोचेल मी, किंवा 7लाच वेळेतच. 7ला म्हणजे निघालं. उन्हातानाचं आधी. नाही तर आता खूप ऊन वाढले बाई. मला तर खूप कसं तरी होतं उन्हात. मला आता बस म्हणत तरी कसं तरी होते आता. तर चला, हा लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला इथले दीदीच्या घरचे लॉग कसे वाटले नक्की सांगा. आणि बघू आता नेक्स्ट मंथमध्ये आणि मध्ये आधी आम्ही भेटलो तर. पण आम्ही भेटतो मध्ये, पण आमचं लॉग नाही होत का ना दीदी. असं मध्ये आधी भेटतो. 2दा आली दीदी, पण उभ्याच आले. हां, लॉग नाही घेता आला, कारण की आलं की नुसती घाई गडबड असते आमची. मी जानेवारी महिन्यात पण पंढरपूरला गेले, राहून आले. पण जेजुरीला उभ्याच गेले जाताना. हां, आणि आता ह्या महिन्यात पण बहुतेक आम्ही जाणार आहे पंढरपूरला, आणि जेजुरीला पण उभ्याच जाणार आहे. असं होतंय माझं. तर मी आता थोडे दिवस राहायला पण जाणार आहे. हां, तेव्हा आपण जेजुरीला. आम्ही तेव्हा प्लॅन करणार काहीतरी, बाहेर जाणार नक्कीच लवकरच. 1 मिनिट. तर दीदी आली ना तिकडे, मग आपण एक मस्तपैकी प्लॅन करूया. आम्ही करतो प्लॅन, तुम्ही बघा. आपण एक मस्त नाही सगळे. तर मस्तपैकी आम्ही प्लॅन करणार, मग तुम्हाला पण व्लॉग बघायला भेटेल. तर चला, आता व्लॉग मी इथं सेंड करते. आता कुठल्या लॉग मध्ये बघताल नाही माहिती. तोपर्यंत मला असं वाटतं हे पोस्टिंग होत राहील. लवकरात लवकर ये परत. आणि उद्या घेता आलं तर घेईल थोडं. आपण तेव्हा जरा अजून चांगला प्लॅन करू आणि असं एक्सप्लोर करू जास्त, फिरायला जात जाऊ. तर चला, लाईक करा. तरी ह्यावेळेस राहिलं खूप, फिरणं खूप राहिलं आमचं. जायचं होतं आम्हाला कुठेतरी. मला मंदिरात जायचं पण होतं. नेक्स्ट टाइम रांजणगाव आणि थेऊर इथून जवळ आहे म्हणून जायचंय. तर नेक्स्ट टाइम म्हणजे अष्टविनायक मधले 2 गणपती होतील, आणि एक तर आपला मोरगाव आहेच, तो झालेलाच आहे. पण अष्टविनायक मधले 2 मंदिरं होतील ऍटलिस्ट, म्हणून मग जायचं. तर चला, आता लॉग एंड करूया. मिस यू. भेटूया. आणि मला आता उद्यापासून खूप बोर होणार आहे, कारण मी एकटीच आहे. हा ना, त्याच्यामुळे खूप बोर होणार आहे मला. आणि ही असलं की मला खूप छान वाटतं, बरं वाटतं. जाऊ दे लवकर. एक तर दिवस खूप पटपट चाललेत, त्याच्यामुळे लवकर दिवस. आणि तू येशील परत. येस, नक्कीच. आणि पप्पा आणि ही मला कधी पण कॉल कर, मी एमर्जन्सी कॉल येईल मी. आणि पप्पा आणि पप्पा मी पण आता एक 1 डे ट्रिप करणार आहे गाडीवरच. तर लवकरच ते पण तुम्हाला बघायला भेटेल. आणि चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करा. हिचे फॅन्स लोकांनी कमेंट करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आणि मी तुम्हाला नंतर भेटू, आता कधी भेटणार माहित नाही मला. चला, येस, बाय. बाय.